नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 15 प्रश्न बघणार आहोत। 15 प्रश्नांपैकी काही प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत, तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत। या ठिकाणी पहिला प्रश्न पहा, दुर्योधनी हट्ट। दुर्योधनी हट्ट म्हणजे काय? तर या ठिकाणी पर्याय पहा आणि उत्तर जर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगा। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आत्यंतिक हट्ट। दुर्योधनी हट्ट म्हणजे काय? आत्यंतिक हट्ट। पुढचा प्रश्न पहा, ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? पर्याय आहे तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार, जिल्हाधिकारी। तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये वारंवार विचारला गेलेला आहे। या ठिकाणी योग्य उत्तर आहे ग्रामसेवक। ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? ग्रामसेवक। पुढचा प्रश्न पहा, भारतातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणते? सर्वांना माहीत आहे, वारंवार पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे, तलाठी भरतीमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे। पर्याय आहे मौसिनराम, अंबाला, पंजाब यापैकी नाही। तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मौसिनराम। भारतातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणते? मौसिनराम। त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, टोळ भैरव। टोळ भैरव म्हणजे काय? पर्याय पहा लोचट, द्रोही वृत्ती, उडाणटप्पू, कपटी मनुष्य। तर मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे टोळ भैरव म्हणजे काय? उडाणटप्पू। टोळ भैरव, उडाणटप्पू। पुढचा प्रश्न, अनाथ बालिकाश्रमाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुणे या ठिकाणी केली असून ती कोणत्या वर्षी केली? या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत। मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, वारंवार तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे। पहा, अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कोणी केली? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली। कोणत्या ठिकाणी केली? पुणे या ठिकाणी केली। मग आपल्याला काय विचारलं आहे, कोणत्या वर्षी केली? पर्याय पहा 1898, 1897, 1998, 1896। तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1896। लक्षात ठेवायचं आहे, अनाथ बालिकाश्रमाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली, पुणे या ठिकाणी केली, 1896 या वर्षी केलेली आहे। पुढचा प्रश्न पहा, शारदा सदनची स्थापना कोणी केली होती? तर पर्याय पहा महर्षी कर्वे, रमाबाई रानडे, महात्मा गांधी, पंडिता रमाबाई। तर मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे पंडिता रमाबाई। शारदा सदन, पंडिता रमाबाई। पुढचा प्रश्न पहा, राज्यघटना निर्मितीची जबाबदारी व कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या। त्यात कार्यपद्धती विषयक नियम समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी काम केले? या ठिकाणी पर्याय पहा अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यापैकी नाही। तर मित्रांनो, योग्य उत्तर जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगतो। या ठिकाणी सरळ वन लाइनर प्रश्न आहे, परंतु मुद्दाम जाणून बुजून असा मोठा प्रश्न तयार केला आहे आणि असा मोठा प्रश्न दिसला की आपण घाबरतो। पहा, या ठिकाणी सरळ काय आहे, कार्यपद्धती विषयक नियम समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद। बस एवढंच आहे। पण वाक्य बघा, मोठं असं वाक्य बनवलं आणि प्रश्न तयार केला। राज्यघटना निर्मितीची जबाबदारी व कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या। त्यात कार्यपद्धती विषयक नियम समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोणी काम केलं? म्हणजे कार्यपद्धती विषयक नियम समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी काम केलं? म्हणजे असा मोठा प्रश्न बनवला आणि असा मोठा प्रश्न असला की घाबरायचं नाही। सरळ काय म्हटलंय, कार्यपद्धती विषयक नियम समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद। ओके। पुढचा प्रश्न पहा, वायुमंडळात सर्वाधिक प्रमाणात असलेला वायू कोणता आहे? या ठिकाणी पर्याय पहा ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, ओझोन। या ठिकाणी योग्य उत्तर आहे नायट्रोजन। वायुमंडळात सर्वाधिक प्रमाणात असलेला वायू नायट्रोजन। पुढचा प्रश्न पहा, वैराट शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?
वारंवार पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. वैराट शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पहा, पर्याय गोंदिया, पुणे, अमरावती, ठाणे. तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे अमरावती. अमरावती. वैराट शिखर अमरावती जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे आणि वारंवार तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. तर पहा, पर्याय 1959, 1962, 1958, 1961. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1961. 1961. पुढचा प्रश्न, भुसावळ हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? भुसावळ हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? पर्याय पहा, गोदावरी, तापी, कृष्णा यापैकी नाही. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे तापी. भुसावळ हे शहर तापी नदीकाठी वसलेले आहे. पुढील प्रश्न पहा, भारताचे प्रथम लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती झाली? पर्याय न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्यायमूर्ती TS ठाकूर, न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष आणि यापैकी नाही. योग्य उत्तर काय असणार आहे? तर लक्षात ठेवायचं आहे, भारताचे प्रथम लोकपाल म्हणून न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांची नियुक्ती झालेली आहे. ओके. पुढचा प्रश्न पहा, भारतीय हरित क्रांतीचे जनक. पर्याय नॉर्मन बोरलॉग. दुसरा पर्याय आहे डॉक्टर MS स्वामीनाथन. तिसरा पर्याय वसंतराव नाईक आणि चौथा पर्याय यापैकी नाही. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे डॉक्टर MS स्वामीनाथन. भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन. पुढचा प्रश्न पहा, सूर्य या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? काय म्हटलं आहे? आहे म्हटलेलं आहे. ओके. सूर्य या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? पर्याय पहा, मित्र, भास्कर, हिरण्यगर्भ यापैकी सर्व. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, मित्र याचा अर्थ सूर्य असा होतो, त्यानंतर भास्कर याचा अर्थ सूर्य असा होतो आणि हिरण्यगर्भ याचाही अर्थ सूर्य असा होतो. म्हणजे आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. म्हणजे मित्र, भास्कर आणि हिरण्यगर्भ हे तीनही पर्याय सूर्य या शब्दाला समानार्थी आहेत. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, अकलेचा खंदक या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? पर्याय पहा, मोठा पराक्रम गाजवणे, हुशार व्यक्ती, मूर्ख माणूस, भांडण करणारा. या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? मित्रांनो, अकलेचा खंदक यावर तलाठी भरतीला वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे. या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे मूर्ख माणूस. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे एकूण 15 प्रश्न आपण बघितलेले आहे. त्यापैकी जवळजवळ 10 प्रश्न असे होते जे प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत, तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. आता आपण अशा 6 व्यक्ती बघणार आहोत. त्या 6 व्यक्तींची समाधीस्थळे यावर वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे आणि त्या 6 व्यक्तींची समाधीस्थळे तुम्हाला माहिती पाहिजे ते आपण बघणार आहोत. तलाठी भरतीमध्ये वारंवार प्रश्न विचारला गेला आहे की लाल बहादूर शास्त्री यांचं जे काही समाधीस्थळ आहे ते कोणतं आहे? तर विजय घाट. कोणतं समाधीस्थळ आहे? विजय घाट. त्यानंतर इंदिरा गांधी यांचे समाधीस्थळ कोणते आहे? शक्तिस्थळ. त्यानंतर चौधरी चरणसिंह यांचं जे काही समाधीस्थळ आहे ते कोणतं आहे? तर किसान घाट. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये आपल्याला वन लाइनर प्रश्न विचारला जातो किंवा जोड्या लावा असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. आता पहा, मोरारजी देसाई यांचं जे काही समाधीस्थळ आहे ते कोणतं आहे? अभय घाट. मोरारजी देसाई यांचे समाधीस्थळ अभय घाट. त्यानंतर ज्ञानी झैल सिंग
यांचे समाधीस्थळ कोणते? एकता स्थळ, एकता स्थळ. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे समाधीस्थळ कोणते आहे? तर लक्षात ठेवायचं आहे महाप्रयाण घाट. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला 6 व्यक्तींचे समाधीस्थळ सांगितली, ते व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या, कारण यावर वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.